दिल्लीत अजित पवार आणि अमित शहांची भेट घेतली। अमित शहांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे। यावेळेला खासदार प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिल्लीमध्ये सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। यावेळेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती सोहळ्याचं मोदींना निमंत्रण देण्यात आलंय। पालकमंत्री पदावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय। पालकमंत्रीपद जाहीर करणं हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये अधिकारात आहे, त्यावर तेच बोलू शकतात। तर तिन्ही नेते लवकरच समन्वयानं पालकमंत्री जाहीर करतील असंही सामंत यांनी सांगितलं। मनसेचा महायुतीमध्ये समावेश होण्याच्या चर्चांवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मनसे महायुतीमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच आहे असं शिरसाट म्हणाले। तर महापालिका निवडणुकीपूर्वी युती झाल्यास तरच युती टिकेल असंही शिरसाट म्हणाले। महापालिका निवडणुका मनसे महायुतीसोबत लढवणार का यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मनसेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या पक्षाकडून एकनाथ शिंदे यांना आहे, त्यावर तेच निर्णय घेतील असं सामंत म्हणाले। शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हेंनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकला चलोरेचा नारा दिलाय। एकनाथ शिंदेंची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढण्यास सक्षम आहे असं गोऱ्हे म्हणाले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रमेश कदम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी सह्याद्रीवर आले होते, मात्र आढावा बैठकीमुळे फडणवीसांची भेट झाली नाही। आपल्या मतदारसंघातील कामांसाठी फडणवीसांच्या भेटीसाठी आल्याचं रमेश कदम यांनी म्हटलंय। मालविका बनसोड या बॅडमिंटनपटूने मलेशिया ओपन 2025 मध्ये गो हजिन वेई हिचा मोठ्या फरकानं पराभव केलाय। या स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये तिने दणदणीत विजय संपादन केलाय। याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। बीड प्रकरणावर खासदार निलेश लंकेंनी प्रतिक्रिया दिली। वाल्मिक कराड जर धनंजय मुंडेंचा एकदम जीवाभावाचा कार्यकर्ता आहे तर त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा असं निलेश लंके म्हणाले। संभाजीनगरमध्ये ओबीसी समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळेला देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंना टार्गेट करणं बंद करावं अशी मागणी करण्यात आली। तर मुंडे मंत्री होऊ नये यासाठी प्लॅन झाला, आता पालकमंत्री होऊ नये यासाठी प्लॅन होतोय असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला। कल्याणच्या आग्रा रोड परिसरामध्ये रस्ता ओलांडत असताना एका महिलेसह तिच्यावर 3 वर्षांच्या चिमुरड्याचा अपघाती मृत्यू झाला होता। या प्रकरणी मनसेच्या वतीनं घटनास्थळी रास्ता रोको करण्यात आला। रस्त्याच्या मधोमध असणारा डिवायडर काढल्यानं हा अपघात झाल्याचा मनसैनिकांचा आरोप आहे। नाशिकच्या उंबर्दे गावातील नागरिकांनी शोले स्टाईल आंदोलन केलंय। जातीचं प्रमाणपत्र, इतर दाखले, रेशन कार्ड मिळत नसल्यानं मालेगाव तहसील कार्यालयाबाहेर नागरिकांनी आंदोलन केलं। आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये मोर्चा निघणार आहे। सकल मराठा मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। लवकरच निषेध मोर्चाची तारीख ठरवली जाणार आहे। मनोज जरांगेंसोबत चर्चा करून मोर्चाची तारीख निश्चित केली जाणार असल्याची गडचिरोली 2 जहाल महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले। पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले। शासनाकडून या जहाल नक्षलवाद्यांविरोधात 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। श्यामला झुरू पुंडो उर्फ लीला आणि काजल मंगरू वुड्डे उर्फ लिम्मी असे आत्मसमर्पण करणाऱ्या जहाल नक्षलवाद्यांची नाव आहेत। मकर संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवला शहरामध्ये प्रशासन सतर्क झालंय। नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। यावेळेला 2 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून 10,000चा दंडही ठोठावण्यात आला। नागपूर पोलिसांच्या झोन 4च्या 7 पोलीस स्टेशन अंतर्गत दुचाकीच्या सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून 41 बुलेट स्थानांवर कारवाई करत सायलेन्सर नष्ट करण्यात आले। कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट स्वारांना मॉडिफाईड सायलेन्सरवर रोड रोलर चालवण्यात आला। नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूर इथल्या बापू पवार याला एसीबीनं ताब्यात घेतलेला आहे। तक्रारदाराकडे खरेदीच्या नोंदी बदल्यामध्ये लाच मागण्यात आली होती। या प्रकरणी सापळा रचत तलाठ्याला लाच स्वीकारताना हरंगी हात पकडण्यात आले। HMPVवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सातत्यानं काम सुरू आहे। 24 तास आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे, तर या संदर्भात योग्य त्या सूचना दिल्या जात असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली आहे। HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात आतापर्यंत HMPVचे रुग्ण नसले तरी मालेगावात 10 बेडचे ICU व्हेंटिलेटर सज्ज झाल्यात आलेले आहे। त्याबरोबर सतर्क राहण्याचं आवाहन शासकीय सामान्य रुग्णालयाकडून करण्यात आलं। साताऱ्यातील राजवाडा बस स्थानक आवारात बेवार स्थितीमध्ये सापडलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या चर्चेनंतर एकच गोंधळ उडाला।
या ठिकाणी तत्काळ सातारा पोलीस प्रशासनाकडून बॉम्ब निकामी करण्यात आला. ही प्रात्यक्षिक असल्याचं समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. वाशिम जिल्ह्यामधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही कडेला सुशोभीकरणासाठी लावलेली झाडं वाळून चालली आहेत. लाखो रुपये खर्चून लावलेल्या या झाडांची पाण्याअभावी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ही झाडं वाचवण्याची मागणी वृक्षप्रेमी करतात. सिंदखेड राज्यातील ऐतिहासिक मोती तलावाच्या भिंतीला तडे जाण्याची शक्यता आहे. भिंतीवरती मोठमोठी झाडं वाढल्यानं तलावाला धोका निर्माण झालाय. ही झाडं तोडून ऐतिहासिक साक्ष देणाऱ्या या तलावाला जीवदान द्यावं अशी मागणी स्थानिक करतात. बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलीस मुख्यालयावर कर्तव्यावर असताना आत्महत्या केली. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलेलं नाहीये. मुंबई आरटीओ तर्फे बेस्टच्या बस चालकांसाठी लवकरच 1 दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या 36व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यशाळेत चालकांना मानसिकदृष्ट्या कसं स्थिर राहावं याचे मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आलंय. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर रविवारपर्यंत बंद राहणार आहे. नवीन एसी बसवण्याचं काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारपर्यंत हे एसी लावण्याचं काम पूर्ण होणार असल्यानं रविवारपर्यंतचे थिएटरमधले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. गेल्या वर्षभरात केवळ 39,000 जोडप्यांनी विवाह नोंदणी केली आहे. विवाहित जोडप्यांना नोंदणी करणं बंधनकारक आहे. त्यामुळे जोडप्यांनी तातडीनं नोंदणी करण्याचं आवाहन पालिकेने केलं.